राधिका, तुम्ही मुलांसाठी काय संदेश देताय? मुलांनी एकतर वाचन लेखन खरं तर भरपूर करावं. दुसरी गोष्ट, जगाच्या आकर्षक करणाऱ्या गोष्टी मागं बाईक, मोबाईल, बायका, पोरी याच्या मागं पळू नये. बाई वाईट आहे असं मी म्हणणार नाही. बाई स्वर्ग पण तुम्हाला दाखवते आणि बाई नरक पण तुम्हाला दाखवते. पण योग्य वयात योग्य निर्णय घेण्याची क्षमता मुलांनो तुम्ही तयार करा. आधी शिक्षण पूर्ण करा, स्वतःचे छंद जोपासा, नको त्या गोष्टींमागं धावू नका, व्यसन करू नका. जर तुमचं आत्ताच तारुण्य जर रोगीत झालं किंवा आपण म्हणतो ना भिरूड लागला झाडाला तर तो अख्खं झाड संपवतो, तसं तुमचं तरुणपण हे एक असं अवस्थेत तुम्ही आहात की तिथं तुम्हाला वाईट गोष्टींचा व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी खूप मोठं शिक्षण, पदाधिकारी व्हायलाच पाहिजे असं नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यात प्रामाणिकपणाला पहिलं महत्व द्या, सत्यतेला पहिलं महत्व द्या. आणि मेन म्हणजे मी म्हणेल की शिवाजी महाराजांची तत्व अंगीकार करण्याचा पण तुम्ही जर व्यवस्थित प्रयत्न केलात तर कधी कुणासाठी, कुठल्या पोरीसाठी तुम्हाला जीव द्यावा नाही लागणार. कुठल्याही धर्मासाठी, जातीसाठी दंगलीत भाग घेऊन लावारीस मरावं नाही लागणार. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या जगण्याची तत्व उद्देशाने तुम्ही स्वतःकडे बघावं असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं अनमोल आयुष्य कुणाच्याही चुकीच्या संगतीने वाया घालवू नका, एवढंच मी बोलेल.